नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. वाई शहराचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पुढाकारातून शहरात प्रथमच नगराध्यक्ष संवाद हा अभिनव उपक्रम रविवारी कन्या शाळेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा कमी होऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या संवाद सत्रात नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकास कामांबाबत ठोस घोषणा केल्या. येत्या 6 महिन्यात नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण करून वाईकरांची प्रतीक्षा संपवली जाईल. पर्यटन वृद्धीसाठी महागणपती मंदिर परिसरात आकर्षक लेझर लाईट शो सुरू केला जाईल. तसेच वाईच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा वाई महोत्सव येत्या 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमादरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आदी नागरी प्रश्नांवर नागरिकांनी थेट प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना अनिल सावंत यांनी म्हटलं आहे की प्रशासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही तक्रार दुर्लक्षित केली जाणार नाही. 100 दिवसानंतर पुन्हा संवाद साधून आजच्या प्रश्नांवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला जाईल. या ऐतिहासिक संवाद सत्राला शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीनाथ शेलार, नगरसेवक विजय ढेकणे, प्रसाद बनकर, बाळासाहेब जाधव, भुसारी, निलेश मोरे, अविनाश रांजणे आदींनी कठोर परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले. आभार नगरसेवक विजय ढेकणे यांनी मानले. या उपक्रमामुळे वाई शहरात प्रथमच लोकप्रतिनिधी आणि जनता समोरासमोर संवाद साधत असल्याने नागरिकांनी समाधान आणि आशा व्यक्त केली. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.